नभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यह सर्वत्र अनभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम न अभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यह सर्वत्र अनभिस्नेह तत्तत्शुभाशुभम प्राप्य न अभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। यह जो पुरुष सर्वत्र आपला देह किंवा जीवन निर्वाह व्हावा याविषयी देखील त्याला सर्वत्र असं म्हटलेलं आहे। अनभिस्नेह अत्यंत प्रीतिरहित तत्शुभाशुभम प्राप्य ते शुभ किंवा अशुभ यास प्राप्त होऊन न अभिनंदती तो त्याचं अभिनंदनही करीत नाही व न द्वेष्टी त्याचा द्वेषही करीत नाही तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याचीच बुद्धी या ठिकाणी प्रतिष्ठित म्हणजे स्थिर झालेली आहे किंवा तो पुरुष स्थितप्रज्ञ म्हटला जातो। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मानलेआळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी असीम अपार अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही ह्याच्यामुळं होत असं हे नको तेवढं आपण सर्व आता सांगितल्याप्रमाणे सर्व संतांच्या अतीव अनुग्रहाने आपल्या इष्टदेवतेच्या अनुग्रहाने आणि ज्या ठिकाणी हे चिंतन होत आहे ही चिंतनाची स्थली परमवंदनीय प्रातस्मरणीय श्री गुरुजींची ही स्मृतिस्थली आहे की जे वेदांत विश्वातील एक सिंह आणि त्यांनी आपल्या जीवनभर वेदांत हा आपला स्थायी भाव जीवनाचा केला आणि समाजामध्येही ह्या वेदांताशिवाय लोकांना समाधान प्राप्त होणार नाही। रम्य समाधान किंवा परमाशांती याचा एकमेवाद्वितीय मार्ग जर असेल तर या ठिकाणी मी कोण आहे या हे विश्व काय आहे याचं चिंतन करून अपौरुषेय वेदाने प्रतिपादन केलेला जो सिद्धांत ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः केवळ या संपूर्ण विश्वामध्ये त्रिकालाबाधित सत्य स्वयंप्रकाश घनीभूत आनंद स्वगत सजातीय विजातीय भेदरहित देशकाल वस्तू परिच्छिन्न अशा प्रकारचं एक आत्मतत्वच आहे। या आत्मतत्वाच्या ज्ञानावाचून जीवाला आपल्या जीवनामध्ये समाधानाचा
एक निश्वास तोही कृतकृत्यतेचा टाकण्यासाठी दुसरं कोणतंही साधन नाही हे जाणून गुरुजींनी गेल्या शतकामध्ये आपल्या आयुष्यभर या ठिकाणी चुलीवर भाकरी भाजणाऱ्या बाईपासून तर कलेक्टरपर्यंत सर्वांना ह्या उपायाचं आपल्या मातृभाषेतून कथन केलं आणि त्याच्या ह्या ज्या परंपरा आहे की ज्याच्यामध्ये औपनिषदीय तत्त्वज्ञान जे ब्रह्मसूत्र गीताभाष्य किंवा उपनिषद यांचं सार सर्वस्व असणारे विचारसागर किंवा वृत्तीप्रभाकर ज्ञानेश्वरी अमृतानुभव अशा प्रकारच्या आपल्या वारकरी संप्रदायाचा अधिष्ठानभूत असणारे जे ग्रंथ त्या ग्रंथाच्या द्वारा संत वाङ्मयाचं विशदीकरण स्पष्टीकरण करून या ठिकाणी हा वेद प्रतिपाद्य असणारं स्वसंवेद्य असणारं वेदाचं बीजभूत सिद्धांत रूपाने विराजमान असणारं हे आत्मतत्व करतळावरील आवळ्याप्रमाणे स्पष्ट करण्यासाठी ज्यांनी जीवनभर चातुर्माशामध्ये आणि इतर वेळी कीर्तन प्रवचन किंवा पाठाच्या माध्यमातून त्याचा प्रचार केला अशा या ठिकाणी एका स्थितप्रज्ञ किंवा त्यांच्याच जीवनमुक्तीचं वर्णन करत असताना आपलीही जीवनमुक्ती आपल्याला प्राप्त व्हावी देखे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली या न्यायाने आपण चिंतन करीत आता या श्लोकामध्ये यश सर्वतान अभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता इथपर्यंत आलेलो आहोत आणि या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर झालेली आहे बुद्धी ज्याची म्हणजे याचा अर्थ ज्याला जरी त्याला ब्रह्मज्ञान झालं असलं तरीसुद्धा त्या ब्रह्मज्ञानानंतर त्या ज्ञानाच्या ठिकाणी जी निष्ठा ती ज्ञाननिष्ठा प्राप्त झालेला जो पुरुष आहे त्याला या ठिकाणी स्थिरबुद्धीचा पुरुष म्हणजे ज्ञानामध्ये ज्याची निरंतर स्थिती झालेली आहे त्याला आत्मस्वरूप सोडून समाधौ असं समाधी शब्दाचाच अर्थ या ठिकाणी आत्मस्वरूप असा भाष्यकारांनी माऊलींनी केलेला अर्थ आहे आणि त्याचं मन निरंतर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहतं त्यालाच योगामध्ये ऋतंभरा तत्र प्रज्ञा ऋतम बिभरती इथे ऋतंभरा ज्या प्रज्ञेला सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर ती बुद्धी त्या सत्स्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कायमचीच स्थिर झालेली आहे स्थिरावलेली आहे जशी गंगा नदीचा उगम झाल्यानंतर ती समुद्राच्या दिशेने सारखी प्रवाहित असते आणि ज्या वेळेला समुद्राला प्राप्त होते तेव्हा तिचा वेग थांबतो तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय अशा प्रकारची जी स्थिती आहे ज्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी कर्म उपासना योगादी साधनं तर नाहीच नाही परंतु वृत्तीज्ञानाने त्या ठिकाणी प्राप्त होणारं जे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती ती वृत्ती देखील वृत्ती हे सहज मी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे सुखे मी निजलोगा शून्य सारोणी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते अशा प्रकारची ही स्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाचं भगवान वर्णन करतात ह्या स्थितीलाच साम्य दशा असं म्हणतात भगवंताचं गीतेमध्ये आपण जर पाहिलं तर भगवंताच्या सगळ्या सांगण्यामध्ये सर्वात जास्त तोंड भरून वर्णन अनेक नावं देऊन परंतु विषय मात्र एकच अशा ह्या पुरुषाचं वर्णन केलं ज्ञानोबा यांच्या मुखातून या ठिकाणी भगवंतच म्हणतात तो दैवागळा असं त्याचं वर्णन केलेलं म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा जे साम्य शेजे डोळा लागला तया हा दैवागळा म्हणजे विशेष भाग्याने संपन्न असा हा पुरुष आहे आणि या पुरुषाचं वर्णन करायला भगवंताला सर्वात जास्त आवडतो वाणीत असो वेळोवेळा आणि याचं कारण काय असेल तर साम्य शेजे डोळा लागला तया तो साम्य शेज म्हणजे या ठिकाणी साम्य म्हणजे ब्रह्मरूपी शय्येवर तो पवडलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात ना की कोण पुण्य त्यांचा होईन सेवक याच्यामध्ये
तुका म्हणे मग नये वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पौडईन. त्या सुखाच्या शय्येवर तो पहुडलेला अशा प्रकारचा महापुरुष आहे. याचं वर्णन बऱ्याच लोकांनी महामानव असं योगी अरविंदांनी याचं वर्णन केले. हा स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजे मानवी जीवनाच्या कृतार्थतेला कृतकृत्यतेला प्राप्त झालेल्या पुरुषाने दिलेला सुखाचा आणि वस्तुनिष्ठ आपल्या आनंदानुभूतीचा ढेकर म्हणजे हे स्थितप्रज्ञ दर्शन आहे. आणि यामध्ये भगवान परमात्मा त्याचं वर्णन करताना सांगतात की हा पुरुष कोणता असतो. म्हणजे थोडक्यात काय, आपण दररोज चिंतन करतो सिद्धाची जी लक्षणं ती साधकाची साधनं. एकाला प्रयत्नपूर्वक करावं लागतं आणि एकाच्या ठिकाणी स्वाभाविक आहे. तर ती लक्षणामध्ये प्रथम हे सांगतात या सर्वत्र अनभिस्नेहा, ज्याचा इमिदा स्नेहने असा त्याचा अर्थ आहे. ज्याच्यामध्ये स्नेह म्हणजे एखादा पदार्थाविषयी असणारी अत्यंत आसक्ती, त्याला म्हणतात अभिताहा स्नेहा, म्हणजे सर्व बाजूनी स्नेह. आणि अनभिस्नेहा म्हणजे सर्वत्र स्नेहाचा आसक्तीचा परिपूर्ण परित्याग, याला म्हणतात अनभिस्नेहा. याचा अर्थ त्याच्या इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध होणार नाही असाही अर्थ घेता येत नाही. कारण का, आता या पुढचं जे वर्णन आहे, कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कैसा कसा, किंवा भगवंताच्या भाषेमध्ये या ठिकाणी आपल्या अर्जुनाच्या भाषेमध्ये स्थितधी किम प्रभाषेत किमाशीत व्रजेत किम असं त्याचं वर्णन केलेलं आहे. याची बुद्धी स्थिर झालेली आहे म्हणजे आत्मस्वरूपाविषयी त्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार त्याला झालेला आहे. आणि असा पुरुष जो आहे त्या पुरुषाच्या ठिकाणी स्वाभाविक एक लक्षण सांगितलं की रागो आपलं काय यह सर्वत्रान अभिस्नेहा, तो सर्वत्र ठिकाणी अभिस्नेह म्हणजे प्रीती, त्या प्रीतीनं म्हणजे जे अनुकूल विषय असतील त्यांच्याविषयी अंतःकरणात असणारा राग किंवा प्रीती याला अभिस्नेह किंवा स्नेह असं म्हणतात. आणि अनभिस्नेह म्हणजे तो आत्ताच ओळी गेली की जो अमृता ते ठेवी तो कांजी केवी शेवी, ज्याला अमृताला नाव ठेवतो तो अमृताला म्हणतो की हा अमृत म्हणजे एक प्रकारचा आभासिक अमृत हे आहे की ज्याने अमर मनुष्य कधीच होत नाही. हा अमर होण्याचा सिद्धांत आहे की गुरूंनी या ठिकाणी वेदातील महावाक्याचा उपदेश केला तरच कानावचनाचे भेटी अशी स्थिती आहे. आणि हे अमर जर म्हणावं तर देहाचे अमर 14 जाती. या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत प्राशन करणारे 14 इंद्र जर होत असतील तर त्याला अमृत म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याचा अंतःकरणामध्ये कोणत्याही गोष्टीविषयी स्पृहा अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही, आसक्ती निर्माण होत नाही. असा हा अनभिस्नेह, त्या स्नेहाने विवर्जित हा पुरुष असतो. आपल्याला असं वाटेल की म्हणजे हा केवळ अव्यवहार्य दशेत असतो का, आता याच्या अंतःकरणामध्ये कशात विषयी स्नेह नाही, म्हणजे अनुकूल बुद्धी नाही, तर हा पुरुष त्या विषयांकडे ते पदार्थ किंवा व्यक्ती त्याचं जगामध्ये कोणीही आकर्षण करू शकत नाही. म्हणून तो अनभिस्नेह आहे, म्हणजे अव्यवहार्य स्थितीतला. परंतु अनभिस्नेह ही अशा प्रकारची स्थिती आहे की जरी त्याची इंद्रिय विषयांच्या ठिकाणी व्यवहार करताना दिसली तरी त्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये राग प्रीती याचा अभाव असू शकतो. आणि अशा वेळेला लोकसंग्रहासाठी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी किंवा तो आभाषिक अशा प्रकारचा व्यापार करताना दिसला तरीसुद्धा त्याचा अंतःकरण त्याच्याविषयी स्नेह विवर्जित असतं, असा याचा मुख्य भाव आहे. एक अखंडानंद स्वामींनी गोष्ट सांगितली की याविषयी मनुष्य व्यवहारामध्ये इंद्रिय आणि यांच्या विषयाचा संबंध होऊन त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात देखील तुम्हाला राग द्वेष असं निर्माण झाल्यासारखा हा व्यवहार होत असला तरी तो व्यवहार हा त्याचा स्वसंवेद्य आहे. त्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणात स्नेहाची भावना नसतानाही सर्व प्रकारचा व्यवहार होऊ शकतो. आणि वेदांत हेच आपल्याला शिकवतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं की एक परमहंस परिव्राजकाचार्य अशा प्रकारचा एक अवधूत कोटीमधला, ज्याला आपण म्हणतो असंसक्ती पदार्थाभाविनी,
अशा अवस्थेच्या मध्ये रम्मान असणारा ऋषिकेशला एक महात्मा होता. आणि तो महात्मा जेव्हा गंगेकडं जात असे गल्लीतून, त्यावेळेला तो सारखा असं म्हणत असे, यहाँ कोई कब्र है, असा तो म्हणत असे, यहाँ कोई कब्र आहे. लोक आपल्या आपल्या कामामध्ये त्या म्हणण्याचा काही फारसा कोणी विचार केला नाही. खरा अर्थ असा होता की ज्या वेळेला त्या ऋषिकेश हरिद्वारला थंडीचा मोसम येतो, त्यावेळेला ती थंडी त्याला बाधायची. कारण तो अनिकेत हा होता, त्याला कुठेही वस्तीस्थान नव्हतं. तो गंगेच्या काठी इकडं तिकडं फिरत असायचा. तर त्यावेळेला त्याला रात्री थंडीचा त्रास व्हायचा. तेव्हा त्याला वाटायचं की आपल्याला अंतर्मुख आत्मचिंतन निर्वेद करण्यासाठी कुठंतरी जागा पाहिजे. म्हणून जागा, कब्र शब्दाचा अर्थ आहे मुसलमान लोकांचा असणारं जी समाधी, ते त्याला म्हणतात कब्र. तर तो म्हणायचा की यहाँ कोई कब्र आहे, यहाँ कोई कब्र आहे असं म्हणायचा आणि गंगेच्या तीरावर गल्लीतून फिरत जायचा. तर त्यावेळेला एक दिवस एका मनुष्याने विचार केला, हा जेव्हा रस्त्याने चालतो महात्मा, तेव्हा सारखा म्हणतो यहाँ कब्र आहे, यहाँ कोई कब्र आहे असं म्हणतो. याचा अर्थ काय आहे? कब्र तर मुर्दा त्याच्यामध्ये गाडला जातो, त्याला कब्र असं म्हणतात. म्हणून तो सुद्धा तेव्हा एक महात्मा गृहस्थी तो बाहेर दरवाजाच्या समोर उभा राहिला आणि तो ज्या वेळेला आला, यहाँ कोई कब्र आहे, तर त्यांनी तिथं असं म्हटलं. त्याचे शब्द ऐकल्याबरोबर यहाँ कोई मुर्दा है असं म्हटल्याबरोबर, कोई मुर्दा है, यहाँ कोई मुर्दा है असं जेव्हा तो मनुष्य बोलायला लागला, हा म्हणत होता यहाँ कोई कब्र आहे. तर असं म्हटल्याबरोबर तो साधू त्याच्या घरात शिरला आणि त्या साधूंनी त्याला सांगितलं यह मुर्दा है असं त्यांनी सांगितल्याबरोबर तो यह मुर्दा आहे साधू म्हणतो. तेव्हा तो गृहस्थी पुरुष म्हटला की यहाँ फिर ये कब्र आहे, म्हणजे माझं हे घर हेच कबर आहे असं म्हटल्याबरोबर तो त्या घरात शिरला आणि तिथंच तो रात्रंदिवस आपलं मनन निधी ध्यासन करू लागला. त्या गृहस्थी पुरुषाने तत्काल त्या घराचा त्याग केला. ते घर तसंच सोडून दिलं त्याच्या ताब्यात आणि दुसऱ्या ठिकाणी राहू लागला आणि तिथून बाहेर राहून त्याची सर्व प्रकारची सेवा करू लागला. तेव्हा करता करता एक दिवस रात्री तो साधू दरवाजा लोटून आपल्या आत्मचिंतन करत असतानाच एकदम रात्रीच्या वेळी चोर आले आणि त्या चोर त्या घरात शिरले. साधू आपल्या किलकिल्या डोळ्यांनी त्याच्या हे लक्षात आलं. त्यांनी ते कपाट उघडलं. त्या कपाटामध्ये असणारे अनेक जड जवाहीर, सोनं नाणं किंवा त्याच्यामध्ये असणारे पैसे हे सर्व घेतले आणि निघून गेले. तेव्हा साधू जागाच होता. साधूने हे सर्व पाहिलं. त्यांनी त्याचा पाठलाग केला आणि ते परत जात असताना त्यांच्यामध्ये काही विचार झाला. त्यांनी सांगितलं जर आपल्याला तत्काल पोलीस वगैरे कोणी पकडतील तर हे सर्व धन सापडेल. आपण हे काही दिवस आपल्याला पकडू नये म्हणून त्यांनी ते सर्व गोळा केलेलं धन ते तिथंच एका शिसम झाडीच्या आसपास कुठे एक विहीर होती, अशा त्या विहिरीमध्ये जुन्या काळची गोष्ट आहे त्यांनी टाकून दिली आणि ते म्हटले आपण हे सर्व नंतर काढू आणि नंतर वाटप करून घेऊ. काय झालं की हा साधू हळूहळू त्यांचा पाठलाग करीत रात्रीचं दुरून हे सर्व पाहत होता आणि त्या साधूने हे सर्व पाहिलं आणि नंतर सकाळी जेव्हा त्यांना भिक्षा घेऊन ते घरमालक आले तेव्हा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुमची चोरी झालेली आहे आणि या चोरीची खबर ही सगळी आपल्याला पोलिसांना द्यायची आहे. म्हणून त्यांनी ते पोलिसांना हा झालेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्या धनाचा शोध घेतला आणि त्या विहिरीमध्ये ते धन सापडलं आणि नंतर सापडलं ते त्या मालकाच्या ताब्यात दिलं गेलं. तेव्हा मालकाने त्यांना कुठेही आभार मानले नाही की तुम्ही फारच समयसूचकता पाळली आणि हे आमचं धन आम्हाला मिळवून दिलं, असं काहीच मालक म्हटले नाही. असे काही दिवस गेले. त्याच्यानंतर साधूंना असं वाटलं की हा मालक यांनी कितीतरी आपलं कृतज्ञ राहायला पाहिजे, म्हणायला तरी पाहिजे. साधं तोंडाने थँक्यूसुद्धा एकदाही म्हटलेला नाही. म्हणून त्यांनी एक दिवस सांगितलं की मी तुझं एवढं धन मिळवून दिलं तरीसुद्धा किती मी सावधानपणा ठेवला, परंतु तू साधं त्याच्याबद्दल एकही गौरवोद्गार ज्याला म्हणतात तो काढलेला नाही. तेव्हा तो गृहस्थी मोठमोठ्याने हसायला लागला आणि तो असं म्हणू लागला, हां स्वामी, कब्र सच है या मुर्दा सच है.
हां, त्यांनी सांगितलं हे तुम्ही म्हणत होता मुर्दा आणि आम्ही म्हणत होतो घराला कबर, तेव्हा कबर म्हणणं हे आमचं खरं आहे का मुर्दा म्हणणं हे तुमचं खरं आहे, असं त्यांनी विचारलं. त्यावेळेला साधू लगेच, आता साधूच होते ते लगेच त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो की अंतर्मुख होऊन हा विचार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी एकदम त्याला म्हटले की कब्र सच आहे मुर्दा झूठ आहे. म्हणजे मी जरी समजत होतो मी मुर्दा आहे असं तुला म्हणालो, मुर्दा म्हणणं याचाच अर्थ तुकाराम महाराजांच्या भाषेत झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडतीय रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणतीय हाया हाय यमधर्म, वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, असं ठेवियेला घट फोडीला चरणी, महावाक्यध्वनी बोंब झाली, दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळीला दीप गुरु कृपा. या ठिकाणी खरं मुर्दा होणं म्हणजे प्रेतत्वाला प्राप्त होणं म्हणजे या देहाचा विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. हे देह प्रेतरूप आहे. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात नेऊनी निजविले स्मशानी, मानसे जाळी त्या ठिकाणी, हाती घेऊन या काठी, तुका लागला कलेवरा पाठी. अशा प्रकारचा संन्यासी महात्म्याचा बोध असायला हवा आणि तसा बोध आपल्या ठिकाणी नाही, हे आजच्या परिस्थितीनं सिद्ध झालं. ज्याचे धन गेलं त्याला त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला घर राहायला दिल्यावर परत हे घर माझं आहे अशा प्रकारचं त्याच्या ठिकाणी कोणतीही तादात्म्य भ्रांती एक क्षणभर देखील उत्पन्न झाली नाही. आणि मी मात्र या शरीराचा अजून तादात्म्य अभिमान ठेवून या ठिकाणी व्यवहार करीत आहे, याचं त्यांना अत्यंत वाईट वाटलं. आणि तत्क्षणी त्यांनी जे ऋषिकेश सोडलं असं सांगतात की मरेपर्यंत कोणत्याही एका गावामध्ये ते 3 दिवसापेक्षा अधिक थांबले नाहीत. याचाच अर्थ आपलं चिंतन कशासाठी चाललं आहे, अनभिस्नेहा. त्या ठिकाणी व्यवहार संन्यासी महात्म्यांनी केला, परंतु बाह्यता काशाय वस्त्रधारी किंवा अवधूत कोटीतील असणारा हा महात्मा, परंतु त्याच्या अंतःकरणात सूक्ष्म अशा प्रकारचं व्यवहाराविषयीची आसक्ती दिसून येते. आणि ज्याच्या ठिकाणी व्यवहारतः ज्याच्या मालकीचं घर आहे त्याने मात्र त्या घराविषयीचा कोणत्याही प्रकारचा अभिलाष अंतःकरणामध्ये तादात्म्य भ्रांती त्याच्या अंतःकरणात राहत नाही. ह्या स्थितप्रज्ञाचा असंच आहे, तो अनभिस्नेह आहे. जरी व्यवहार करत असला तरी त्याच्या ठिकाणी त्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा स्नेह जो आहे तो स्नेह नाही. स्नेह कशाला म्हणतात, स्नेहती चतुर्थगणाचा धातू आहे. त्याच्यामध्ये असं आहे की जसा एखादा मुंगळ्याला गुळ आवडतो किंवा माशीला बुळबुळीत पदार्थ आवडतात, ती माशी जर त्याच्यामध्ये रमली तर आपलं शिरली तर त्याला किती पंख फडफडले तर बाहेर येता येत नाही. किंवा गुळाविषयी मुंगळ्याला जशी गोडी असते, आसक्ती असते, तो त्या चिकट गुळामध्ये तो रुतला असताना तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, अर्धा तुटून निघतो पण बाहेर येत नाही. यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात अभिस्नेह. आणि अशा प्रकारचा अभिस्नेह त्या पुरुषाच्या ठिकाणी कधीही नसतो, म्हणून म्हणतात यह सर्वत्र अनभिस्नेह. दुसरी गोष्ट सांगितली तत्तत् प्राप्य शुभाशुभम. त्याच्या जीवनामध्ये जे काही शुभ किंवा अशुभ त्याला प्राप्त होतं, म्हणजे जे काही अनुकूल अशा प्रकारच्या विषयाप्राप्तीनं होणारं सुख किंवा प्रतिकूल विषयांच्या विषयी त्याच्या अंतःकरणात होणारा जो द्वेष आहे तो द्वेष त्याच्या अंतःकरणात होत नाही. म्हणून सांगतात बरं हे शुभ आणि अशुभ प्राप्त होणं हे आपलं जे काही पूर्वीचं केलेलं जे कर्म आहे आणि ते कर्म जर फल देण्याला सन्मुख झालं असेल ते कर्म कोणतं आहे, प्रारब्ध कर्म. त्या प्रारब्ध कर्माविषयी तुम्हाला ते सुखदुःख दिल्याशिवाय राहणार नाही. जे काही जीवनमुक्त महात्म्य असतात प्रत्येकाच्या प्रारब्धात वैचित्र्य असतं. ती तुकाराम महाराज जे आहेत, तुकाराम महाराजांची पत्नी कर्कश आहे, नाथ महाराजांची पत्नी अत्यंत गिरिजाताई साध्वी आहेत आणि नृसिंह मेहता त्यांची पत्नी, मुलं, गुरं ढोरं सगळी म्हणजे दुष्काळामध्ये मरण पावली आहेत. आणि असे सगळे जेव्हा पांडुरंग परमात्म्याजवळ येतात
त्यावेळेला त्यांना कोणत्याही प्रकारची इच्छा नाही. उलट जी परिस्थिती आहे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. या ठिकाणी त्यांना आपलं जे काही प्रारब्ध कर्म फल देण्याला सन्मुख झालेलं आहे. ना भुंक्तम क्षयते कर्म कल्पकोटी शतैरपी. प्रारब्ध कर्माचा भोगानेच क्षय होतो आणि ते कर्म जर होणार ते फल जर आपल्याला होणार असेल तर ते अपरिहार्य आहेत. यद्भावी तद्भावी, यदभावी तदभावी, भावी चेत न तद अन्यथा इति चिंता विषग्नोयम बोधो भ्रमनिवर्तकाः. या ठिकाणी जी गोष्ट होणार आहे ती होणारच आहे, होणार नाही ती होणारच नाही, अशा प्रकारच्या बोधाने अधिष्ठान आत्म्याच्या ब्रह्मत्वाने झालेल्या ज्ञानाने ते सुसंपन्न असणाऱ्या महात्म्यांना हे शुभ आणि अशुभ म्हणजे प्रारब्ध कर्माचं फल भोगताना त्यांना कोणत्याही प्रकारचं न अभिनंदती, ते त्याचं अभिनंदनही करीत नाही आणि न द्वेष्टी आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचा द्वेषसुद्धा करत नाही. स्वामी रामतीर्थांच्या चरित्र हे एक फार दिव्य अलौकिक चरित्र ह्या गेल्या शतकातलं आहे. त्याच्यामध्ये काही त्यांच्या अनुभूती त्यांच्या शिष्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यापैकी एक अनुभव लिहिला की त्या काळात असणारे ते जसे वेदांताचे अत्यंत प्रखर पंडित आणि स्वात्मानुभवी एक प्रकारचे वेदांत वीर होते. आपल्याला त्यांच्या चरित्रातलं जर पाहिलं तर ज्या वेळेला त्यांचा देह ह्या डेहराडूनला त्या ठिकाणी एका गुहेत राहत असताना ते जेव्हा गंगा स्नानाला आले त्यावेळेला बर्फ होतं, तर त्यांना तो दगड असं वाटल्यावरून ते स्नानाला त्याच्यामध्ये प्रविष्ट झाले. त्याच वेळेला त्याचा पाय पडल्याबरोबर त्या बर्फावरून घसरला आणि तो बर्फाचा जो दगड आहे तो त्या ठिकाणी उलटला. ते त्याच्या खाली गेले. सगळं पाण्यावर बर्फाचा स्तर होता. तर ते काही काळानंतर पुढं निघाल्यानंतर त्यांचा जो शिष्य होता, काय त्याचं नागसिंह काय नाव होतं आता आठवत नाही, तर त्याच्यामध्ये तो सारखा पाहत होता काय आता कुठं निघतात काय. तर दिसल्यावर त्यांनी त्या दगडावर उभा राहून थोडा हात वर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातसुद्धा ते म्हटले की आत्मा अमर आहे. म्हणजे आत्म्याच्या अमरत्वाचा सिद्धांत शेवटच्या श्वासाच्या वेळीसुद्धा त्यांच्या अंतःकरणात किती स्थिर झाला होता, याला म्हणतात स्थितप्रज्ञ. आणि अशा प्रकारचे असणारे हे महापुरुष त्यांना नंतर ते पुन्हा एका बर्फाच्या लादीखाली गेले आणि परत दिसले नाही. नंतर त्यांचा देह फारच पुढं आणि किलोमीटरवर सापडला. तर असो, तर त्यांचं ते एक प्राध्यापक होते गणिताचे. आजही रामानुजाचार्यांची गणितं कलकत्ता इत्यादी विद्यापीठामध्ये ते विषय म्हणून नेमलेले आहेत. असे ते असणारे स्वामी रामतीर्थ एकदा ते सारखे आपल्या जे काही लॅबोरेटरी आपण त्याला म्हणतो, म्हणजे ही संशोधन शाळा, त्याच्यामध्ये सारखे मग्न असायचे काहीतरी संशोधन करण्यात. तेव्हा त्यांना एक मुलगा झाला, त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली. तर ते सांगण्यासाठी शिपाई गेला आणि त्यांनी सांगितलं सर तुम्हाला मुलगा झाला. तर त्यांनी एकच वाक्य काढलं आणि ते म्हणजे समुद्रामध्ये एक तरंग उत्पन्न झाला असं ते म्हणाले. नंतर तो मुलगा 4 वर्षाचा झाला आणि एक दिवस त्याला ताप आला. त्यावेळेला हे 24 तास लॅबोरेटरीमध्ये असायचे. तेव्हा तो मुलगा ताप आला, नंतर त्याला काही कन्व्हल्जन्स आचके आले आणि त्याच्यामध्ये तो गतप्राण झाला. तेव्हा त्यांना तो शिपाई धावत गेला आणि त्यांनी सांगितलं सर मुलगा मृत झाला. असं सांगितल्याबरोबर ते म्हणे समुद्रावरचा एक तरंग तो समुद्र रूप झाला. आता जसं आपण सांगत होतो की तुकोबाराय जे त्यांना कर्कशा पत्नी झाली तरी तुकाराम महाराजांना वाईट नाही, बरे झाले देवा निघाले दिवाळे, कारण अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. नाथ महाराज म्हणतात गिरिजाताईसारखी साध्वी पत्नी दिली त्यामुळं संसारामध्ये काही पावच लागत नाही. मी भावार्थ रामायण, नाद भागवत, आनंद लहरी या ठिकाणी असे ग्रंथ, भारुडं, अभंगगाथा हे सर्व करण्यात नाथ महाराजांनी एवढं वाङ्मय केलं आहे. वयाच्या 66 वर्षामध्ये आपल्याला वाचन पण त्याचं चांगलं होणार नाही एवढं वाङ्मय नाथ महाराजांनी केलेलं आहे. हे का तर केवळ साध्वी पत्नी आहे म्हणून. आणि ते नरसिंह मेहता जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाला आले, मेवाडमध्ये मोठा दुष्काळ पडला, त्याच्यामध्ये त्यांची गुरंढोरं पत्नी मुलं सर्व गेली. हाडकुळ्या शरीराने ते पांडुरंगासमोर उभे राहिले. तेव्हा
ते एक गीत रचतात, भलू थयो भागी जंजाळ सुखी भजिसो श्री गोपाळ. या ठिकाणी मी आनंदाने ह्या भगवान परमात्म्याचं भजन करायला मोकळा झालो. कारण हे जे पाश होते ते खरोखर सांगितल्याप्रमाणे की भक्त काय अंगे वारावार करुणी ठेवी, देव भक्ता लागी करुणी दी संसार अंगे वारावार करुणी ठेवी. देवा तू खरोखरच कृपाळू आहेस, माझे सर्व पाश तू तोडले की ज्याच्यासाठी मला कष्ट करावे लागले नाही, अशा प्रकाराने म्हणतात. यालाच म्हणतात की जे शुभाशुभ आहे तर ते तत्तत् प्राप्य शुभाशुभम. हे शुभ किंवा अशुभ असं आपल्याला कृतकर्माचं फळ प्राप्त झालं म्हणजे तरीसुद्धा त्या ठिकाणी सुखाने हर्षित होत नाही किंवा दुःखाने गांजले जात नाहीत, पिडले जात नाही, संत्रस्त होत नाहीत. अशा प्रकारचे न अभिनंदती न द्वेष्टी, त्याचा द्वेष पण करत नाही आणि त्याचं अभिनंदन पण करत नाही, अशा उदासीन अवस्थेत राहतात. याला म्हणतात उदासीन अवस्था. याचा अर्थ उदासीन अवस्था उत्नाम ऊर्ध्वम असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. उत्नाम ऊर्ध्वम. ऊर्ध्वम म्हणजे ऊर्ध्वमूलम अधशाख. ऊर्ध्वमूल म्हणजे संपूर्ण जगदाधिष्ठान असणारा ब्रह्मचैतन्य. त्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणीच ते आसीनः, त्या ठिकाणी ते बसलेले आहेत. त्यामुळं न अभिनंदती न द्वेष्टी आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. असा जो महापुरुष असेल म्हणजे त्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे आणि आपण प्रयत्नपूर्वक या ठिकाणी सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्तिप्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, अशा प्रकारचा असणारा हा महापुरुष आहे. आणि त्याचं वर्णन भगवान करतात आणि सांगतात तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या ठिकाणी जरी तुम्हाला आपाततः ज्ञान झालेलं असलं परंतु काल परवाच आपण चिंतन केलं ते परोक्ष असेल किंवा दृढ अपरोक्ष असेल तर त्या ज्ञानामध्ये प्रज्ञा स्थिर झाली असं म्हणता येत नाही. जर या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जर निंदा मोठकी ऐके, कपाळ धरोनी ठाके, थेंबेनी विरे वारेनी शोके, चिखलू जैसा अशी जर स्थिती होत असेल तर ते ज्ञान परिपक्व नाही. ती बुद्धी जी आहे ती बुद्धी स्थिर झालेली नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान झालं असं जरी आपण म्हणत असलो तरी त्याला अजून ही जी ज्ञाननिष्ठा आहे, ऋतंभरा प्रज्ञा आहे किंवा ज्याला स्थित झालेली प्रज्ञा आहे, स्थितप्रज्ञत्व हे त्याला प्राप्त झालेलं नाही. याचा अर्थ ज्ञान झाल्यानंतरही ज्ञानाचं फल निष्प्रतिबंध आनंदानुभूती ही कोणाला होते तर ज्याची बुद्धी स्थिर झाली त्यालाच होते. म्हणून बुद्धी स्थैर्य हे संपादन करणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असं भगवंताचं ह्यामध्ये मनोगत आहे. आणि याविषयी भगवान संत सम्राट माऊली काही गोष्टी सांगतात. आता जे सांगितलं की सर्वत्र अनभिस्नेहा याविषयी काही शास्त्रार्थ केलेला आहे. करपात्रीजी स्वामी, अखंडानंद स्वामी त्यांनी एक गंभीर चिंतन म्हणून दिलेलं आहे. आपल्या पंचदशीमध्ये हा विषय येतोच, पण याच्यामध्ये अनभिस्नेह काय व्यवहार तर दोघांचा सारखा जरी दिसला तरी अनभिस्नेह आणि हा शास्त्रसंमत अशा स्वरूपाचा आहे. तो व्यवहारात असला तरी फक्त एकच गोष्ट आहे की या ठिकाणी ही स्वसंवेद्य अशा प्रकारची गोष्ट आहे. इथं जीवनमुक्त पुरुष कधी म्हटला जातो असं म्हणजे परही किंवा मी जीवनमुक्त आहे त्या जीवनमुक्तीचा निकष शास्त्रार्थाचा अनुसरून जर पाहायचा असेल तर त्याचं शास्त्रामध्ये केलेलं समाधान त्यांनी सांगितलेलं आहे. रागो लिंगम अबोधस्य संतो रागादयो बुधे इति शास्त्रद्वयम सार्थम एवं सत्यविरोधतः. पंचदशीमध्ये हा श्लोक आलेला आहे आणि त्याला त्यांनी सांगितलं की असं शास्त्रामध्ये की रागो लिंगम अबोधस्य. जर विषय आता तुम्ही सांगता म्हणाल की हा पुरुष जो आहे ह्या पुरुषाचा तो व्यवहार तर सर्व झाला आणि तुम्ही म्हणता की त्या पुरुषाला विषयांच्या विषयी राग अनुराग असल्यासारखा दिसतो तरी तो पुरुष मुक्त आहे असं म्हणत असाल तर शंका घेतली. रागो लिंगम अबोधस्य ह्या चित्तव्यायाम भूमिषु कुतशाद्वलता तस्य यशाग्नी कोटरे तरो. असं सांगतात की जर एखाद्या झाडाच्या ढोलीला आग लागली तर त्या झाडाच्या शाखा ह्या कधी हिरव्या राहतील का?
कधीच राहणार नाहीत. तसं जर अंतःकरणामध्ये एखाद्या पदार्थाविषयी प्रेम किंवा प्रीती अनुराग असेल तर त्याच्या ठिकाणी हे तत्त्वज्ञान कधीही स्थिर राहणार नाही. किंबहुना विषयांच्या विषयी अनुराग असणं हे का ते अज्ञानाचं चिन्ह आहे, हे अज्ञानाचं लक्षण आहे असं शास्त्र सांगतं. आणि मग असं असलं तर इथं तर तुम्ही सांगता की अनभिस्नेह असला त्याला, जरी त्याच्या ठिकाणी व्यवहार दिसत असला तरी त्याच्या ठिकाणी अभिस्नेह जर आपल्याला वाटत असला तरी त्याच्या ठिकाणी अनभिस्नेहच आहे असं तुम्ही कसं म्हणता? हे तर शास्त्राच्या विरोधी झालं. रागो लिंगम अबोधस्य असं म्हणजे जो अज्ञानी पुरुष आहे त्याला विषयाविषयी प्रीती असते असं लिहिलं. मग याचा अर्थ ह्या पुरुषाला विषयाविषयीची प्रीती असता कामा नये. आणि आपल्याला तर दिसतात ज्या वेळेला भगवान रामचंद्र सीतामयाचं रावणाने हरण केलं त्यावेळेला झाडांना वेलीला कवटाळतात. याच्यावरून हे सरळच काय त्या विषयांच्या विषयी प्रीती आहे. पत्नी या विषयाविषयी प्रीती असल्यामुळं हे रागो लिंगम अबोधस्य असं तुम्ही म्हणाल. परंतु हे म्हणणं उचित नाही. आणि हे तुम्ही म्हणाल असं शास्त्रार्थ आहे रागो लिंगम अबोधस्य असं जर म्हणत असतात तर हे तुमचं म्हणणं योग्य नाही. तर ते म्हणतात संतो रागादयो बुधे. एखादा ज्ञानवान पुरुष असला त्याच्यामध्ये हे विषयाविषयीचे रागाधिक असोत असं तुम्ही म्हणता. आणि ते म्हणतात इति शास्त्रद्वयम सार्थम एवं सती अविरोधता. ह्या दोन्ही शास्त्रवचनाचा अविरोध आहे. म्हणजे ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी विषयाविषयीचा राग असो द्या असं एक शास्त्रवचन आहे. आणि एक शास्त्रवचन आहे रागो लिंगम अबोधस्य. हे दोन्ही शास्त्र त्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी योग्य आहेत असं तुम्ही कसं म्हणता? असं जर कोणी त्याचा समन्वय विचारला तर ते सांगतात की शास्त्रार्थस्य समाप्तत्वात् मुक्तिशात तावतामिते हे रागादया संतु काम न तद्भावोपराध्यते. याविषयी असं सांगतात की शास्त्रार्थस्य समाप्तत्वात्. शास्त्रार्थ कोणासाठी आहे? शास्त्रार्थ कोणासाठी आहे? जो देहाला मी म्हणतो, देहाचे वर्णाश्रम देहाचे धर्म माझे आहेत असं म्हणतो त्याच्यापर्यंत त्याला विधी निषेधपूर्वक जे काही शास्त्र सांगतं ते सर्व त्याच्यासाठी सार्थ आहे. हा जो पुरुष आहे ज्ञानवान म्हणतात. ज्ञानवान पुरुष हा खरा ज्ञान स्वरूपच आहे, ज्ञानच आहे. मग ज्ञान जे आहे तर स्वामी महाराज सांगायचे की साधं मनुष्य जेवण करतो त्यावेळेला आपण हात धुतो, पुन्हा चांगल्या प्रकारचं काही द्रव्य लावून मातीनं कशा हात घासून ते धुतो. तर कोणी मनुष्य जेवणानंतर तोंडात बोटं घालून त्या ठिकाणी जीभ धुतो का? जीभ धुत नाही. की जिने अत्यंत जवळून हे सगळे घास सगळे रस प्राशन केले ते कोणी धुत नाही. याचं कारण काय आहे? स्वामी महाराज सांगायचे हात हे कर्मेंद्रिय आहे. कर्मेंद्रियापेक्षा ज्ञानेंद्रिय हे सूक्ष्म असल्यामुळं कर्मेंद्रियाला जसा अन्नाच्या खरकटेपणाचा उच्छिष्टाचा लेप होतो तसा लेप जिवेला होत नाही. कारण ते ज्ञानेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रियांपेक्षा ज्ञानेंद्रिय सूक्ष्म आहे. आणि असं आहे की ह्या ज्ञानेंद्रियांपेक्षाही त्या ठिकाणी मन हे अधिक सूक्ष्म आहे. मनापेक्षाही बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे. आणि यो बुद्धे परतस्तु सहा हा आत्मा तर त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. आणि असा तो आत्मरूप झालेला जो महापुरुष आहे त्याला या ठिकाणी हे विषय कसे काय बाधतील? अर्थात कधीच बाधणं शक्य नाही. म्हणून असा पुरुष जरी विषयाच्या वर लोळत दिसला तरीसुद्धा त्याचा आत्मबोध तो स्वतःला आत्मा समजतो. आणि जो आत्मा समजतो आपण परवा चिंतन केलं की तो ह्या विधी निषेधाच्या चौकटीतून सुटलेला आहे. काय निस्त्रय गुण्ये पथी विचारताम को विधी को निषेधा अशी त्याची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी शास्त्रार्थस्य समाप्तत्वात त्याच्या दृष्टीनं हा शास्त्रार्थ जो आहे त्या शास्त्रार्थ त्याला एक समाप्तत्वात म्हणजे त्याच्यासाठी विधिनिषेधपरक शास्त्र हे त्याच्यासाठी उपयोगाचं राहिलेलं नाही. आणि शास्त्रार्थस्य समाप्तत्वात म्हणजे वेद अनंत बोलीला अर्थयुतुकाची साधीला ह्या शास्त्राची सम्यक आप्तता सम्यक आप्ती म्हणजे यथार्थ प्राप्ती ती त्याला झालेली आहे.
चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा तो प्राप्त झालेला असल्यामुळं त्या ठिकाणी नमे राग लोभादया, त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी रागलोभ नाहीत, तर त्या रागलोभाची निवृत्ती करणं किंवा प्राप्ती करणं, त्याच्या अंतःकरणामध्ये या कोणत्याही पदार्थाविषयी स्नेहाची भावना नाही, रागाची सुद्धा नाही आणि द्वेषाची सुद्धा नाही. कारण त्याच्या दृष्टीनं न कश्चित जायते जीवाः संभवस्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. हे विश्व जर उत्पन्नच झालं नाही तर त्याच्यामध्ये असणारे जे पदार्थ आहेत त्यांच्याविषयी प्राप्ती किंवा निवृत्ती हा प्रश्नच संभवत नाही. त्याच्या दृष्टीनं शास्त्रार्थस्य समाप्तत्वात मुक्ती शावत तावतामिते, एवढं एकदा ज्ञान स्वरूपाचं झालं की यानेच जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. मग अशा वेळेला आपण म्हणतो ना, जे होणार ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारिखी ठाके, त्याला सुखदुःख अन्यतर साक्षात्कार हा भोग हा, त्याला सुख किंवा दुःख या दोघांपैकी एकाचा कोणता तरी साक्षात्कार होणार. आणि तो सुखदुःखात स्वामी महाराज सांगायचे की जीवाला सुखदुःखाचा भोग व्हावा म्हणून त्या ठिकाणी आतून त्याचं प्रारब्धच काय करत असतं, प्रयत्नाच्या रूपाने जुळवाजुळव करीत असतं. त्याप्रमाणे त्याच्याकडून जरी व्यवहार घडला तरी त्याच्यामध्ये ते म्हणतात रागादया संतो कामम, त्याच्या ठिकाणी तो व्यवहार होण्यासाठी रागाधिक जरी तुम्हाला दिसले तर कामम संतो, खुशाल असोत न तद्भावो पराध्यते, त्या रागद्वेषाधिक त्याच्या अंतःकरणात दिसले तरी त्याच्यामधून त्याचा काही बाद त्याला येत नाही किंवा कोणताही प्रतिबंध होत नाही. याचाच अर्थ असा आहे की ते जे राग आहे अज्ञानी पुरुषाचा राग आणि त्याचा राग याच्यातला फरक आहे. त्याच्यामध्ये फक्त दृढता आणि अदृढता. हा जो राग आहे अज्ञानी पुरुषाला जोपर्यंत करता भोगता मी आहे अशा प्रकारचा करता अहम भोगता अहम असं वाटतं तोपर्यंत त्या ठिकाणी त्याला भोक्तृत्वाचा सत्यत्वाने अभिमान असल्यामुळं त्या विषयांच्या ठिकाणी त्याचा जसा अभिस्नेह दृढ असतो तसा याचा नसतो. हाच अभिमान यालाच अनभिस्नेह असं म्हणतात. म्हणजे पूर्वीचासारखा नाही, म्हणजे सत्यत्व बुद्धी जी आहे ती त्याची दग्ध झालेली असल्यामुळं त्याच्या ठिकाणी दिसले तरी तो आभासिक अशा प्रकारचा राग आहे. म्हणजे एकाच्या ठिकाणी सत्यत्वाने राग आहे आणि एकाच्या ठिकाणी रागाभास आहे. जर रागाभास असेल तर त्यांनी त्याचं कुठल्याही प्रकारचं बिघडत नाही. अशा रीतीनं असा हा अनभिस्नेह. कधीकधी तो जेव्हा निर्विकल्प समाधीत असेल, तुष्णी अवस्थेत निर्वृत्तिक स्थितीत असेल त्यावेळेला त्याला अनभिस्नेहाची प्राप्तीही नाही, त्याची निवृत्तीही नाही. आणि दुसऱ्या वेळेला जरी त्याच्या ठिकाणी दिसत असला तरी त्याच्या स्वरूपाच्यामध्ये बसलेला तो स्थित झालेला त्याची प्रज्ञा ज्ञाननिष्ठा ज्याला प्राप्त झालेली आहे त्याच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिसले तरी ते रागाचे विषय नसून ते रागाभासाचे विषय आहेत. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं त्याचा अनभिस्नेह जो आहे तो कायम आहे. आणि म्हणून सांगतात यः सर्वत्र अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आणि भाष्यकारांनी असंच केलेलं आहे. इतकंच नाही तर हा जो पुरुष आहे तो या मुनी सर्वत्र देहजीवनादिषु अपि अनभिस्नेहा अभिस्नेह वर्जिता. त्याला या ठिकाणी आपल्या भाष्यकारांनी लिहिलं देहजीवनादिषु अपि, हे बाकीचं तर जाऊ द्यात परंतु ह्या देहाचा निर्वाह व्हावा याविषयीसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचा स्नेह नाही की अमुक वेळेला नियमितपणे 7 घरं मधुकरी मिळून तरच आपला जीवन निर्वाह होईल अशाही प्रकारची त्याला चिंता नाही. नको चिंता करू वस्राया पोटाची माऊली अमुची पांडुरंग अशा प्रकारची स्थिती. माणसं जे आहे ना वास्तविक काय आहे, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट अशा प्रकारचं आहे. अन्न आच्छादन हे तो प्रारब्धा अधीन अशी स्थिती असताना माणसं ह्या अन्न वस्त्र आणि निवारा ह्या ज्या देहाच्या गरजा आहेत त्या गरजासाठी सुद्धा हा चिंतन करत नाही. म्हणून त्यांनी भाष्यकारांनी लिहिलं का देहजीवनादिषु, देहाचा निर्वाह देह जगावा म्हणून सुद्धा काही कर्तव्य ते शास्त्राच्या रीतीनं का होईना
जर गृहस्थाश्रम असेल तर त्याचं वेगळं जीवन आहे, वानप्रस्थाचं, ब्रह्मचर्याचं, संन्यासाचं. परंतु हा कोणत्याही प्रकारचा हा तत्त्वज्ञ पुरुष त्याचा विचार करीत नाही, असा हा पुरुष आहे. त्यामुळं त्याला कधी उद्याची चिंता नाही, या ठिकाणी कसं हो माझं पोट भरेल याचीसुद्धा चिंता नाही, असा हा पुरुष आहे. आणि पुन्हा सांगतात तत्तत् प्राप्य शुभाशुभम तत्तत् शुभम वा लब्ध्वा न अभिनंदती. आणि शंकरानंदांनी लिहिले तत्तत् प्रारब्ध प्राप्तम शुभम वा लब्ध्वा. प्रारब्धामुळे येणारं शुभ किंवा अशुभ किंवा शुभाशुभ या दोन्हीविषयी त्याला काहीही शुभाशुभ नाही, असा हा महापुरुष आहे. आणि अशी जी पुरुष आहे म्हणजे काय, आपण कधी घ्यावं, आपलं कोणता निकष लावावा. जर अनुकूल वस्तू प्राप्त झाल्या तर आपल्यामध्ये हर्षातिरेक होत नसेल आणि आपल्याला प्रतिकूल वेदनीयम दुःखम हे जर प्राप्त झालं तर आपल्या अंतःकरणामध्ये विषादाची वृत्ती होत नसेल. किंवा त्याच्यापुढं स्वामी महाराज सांगायचे, तुम्ही म्हणाल का विषादाची वृत्ती होत नाही आणि मग दुःखाचा साक्षात्कार कसा झाला, आनंद होत नाही आणि मग सुखाचा साक्षात्कार कसा झाला. त्याविषयी ते सांगायचे, एक पहिलं सुख किंवा पहिलं दुःख हा अज्ञानालाही होतं आणि ज्ञानालाही होतं, परंतु त्या सुख आपल्याला राहावंच आणि त्या सुखाने तो हुरळून जात नाही. छाती काढून काय सुख मला मिळालं, काय ह्या भोक्तृत्वाचं भाग्य आहे असं त्याला कधी वाटत नाही. म्हणून अज्ञानालाही दुःख होतं, ज्ञानाला होतं, पण अज्ञानाला दुःख का होतं याचं पुन्हा त्याला अधिक दुःख होतं. हे दुःख का निवृत्त होत नाही आणि कशाने निवृत्त होईल याची चिंता तो करत असतो. परंतु हा जो ज्ञानी पुरुष आहे तो ज्ञानी पुरुषाला होणारं एक दुःख आहे, त्या दुःखाचं दुःख पुन्हा त्याला नाही. एकदा आमची आई स्वामी महाराजांना भेटायला आली, ते आजारी होते. तर ते म्हणे, स्वामी महाराज तुमची प्रकृती वंगाळ झाली, आमच्या भाषेत म्हणतात, म्हणजे खराब झाली. तर ते म्हटले की वंगाळ झाली. ते म्हणे, हो आई वंगाळ झाली, त्याचं कारण आहे म्हणे. ते म्हणे, तुम्हाला कशाला काय कारण, तुम्ही काही चिंता करता का. ते म्हणे, रात्रंदिवस चिंता करायला लागली. ते म्हणे, ब्रह्म हे माझं स्वरूपच आहे, त्यामुळे त्याचं चिंतन काय करायचं, त्याची काय चिंता, आणि माया मिथ्या आहे त्याचं काय चिंतन करायचं. मग आता चिंतन करायला मला विषयच राहिला नाही, ह्याच्या चिंतेने मला याची मला चिंता लागलेली आहे. आणि असा प्रकारचा जो पुरुष आहे त्याला म्हणतात योभिनंदती न द्वेष्टी आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची प्रज्ञा किंवा त्याची बुद्धी ही स्थिर झालेली आहे. असं सांगताना ते म्हणतात हर्ष विषादवर्जितस्य. एक एक भाष्यकारांचा जो काय पदाचा प्रयोग आहे तो इतका अर्थवाही आणि इतका अनुभूतीला जो स्पर्श करणारा असतो. ते म्हणतात की एवं, तर अशा प्रकारे तस्य त्याची हर्ष विषाद वर्जितस्य. माणसाला एखादी अनुकूल घटना घडली की त्याचं हर्ष किंवा कौतुक वाटता कामा नये आणि एखादी प्रतिकूल घटना घडली की त्याच्यामध्ये विषाद वाटता कामा नये. आणि तो कधीच त्याला वाटत नाही. स्वामी महाराज गुरुजींचं सांगायचे की ते म्हटले की आश्रमामध्ये त्यांचा एकुलता एक मुलगा जो आहे तर तो मरण पावला. तर त्यावेळेला म्हणजे अगोदर त्याला मुतखड्याचा काही त्रास होता, त्यामुळं त्याला झटके आले. तेव्हा त्यांच्या धर्मपत्नी त्यांना सांगायला आल्या की या ठिकाणी मुलांनी पांढरे डोळे केले, आता लघवी बंद झाली. ते म्हणे रडत सांगायला आली, पाठ चालू होता. तर ते म्हणे कशाला तुम्ही रडते कशाला, ते रडून कशाला सांगते. ते म्हणे त्याला फारच त्रास होतो. म्हणे मेला का, म्हणे मेला नाही. मग रडते कशाला. थोड्याच वेळाने त्याच पाठामध्ये थोड्या वेळाने तो गतप्राण झाला. पुन्हा सांगायला आले की या ठिकाणी आता तो गार पडला आणि शेवटचा झटका दिला आला आणि तो गेला. मोठमोठ्याने रडायला लागले. ते म्हणे रडते कशाला. ते म्हणे तो मरण पावला. मग त्यांनी सांगितलं आता मेला तर आता रडून काय उपयोग आहे, रडते कशाला. मग ते म्हणे रडायचं केव्हा. ते म्हणे केव्हाच रडायचं नसतं, असा याचा अर्थ आहे. तर म्हणजे अशा प्रकारचे हे महापुरुष आहे. आणि म्हणून देवसुद्धा म्हणतो ना, म्हणून तो दैवागळा वाणीता असो वेळोवेळा जे साम्य शेजे डोळा लागला तया. असा महापुरुष आहे का देवालासुद्धा त्याचं वर्णन करावं वाटतं. आणि भगवंतानी हे वर्णन त्या स्थितप्रज्ञाच्या रूपाने त्याचं केलेलं आहे. आणि
म्हणून पण हे कधी होतं तर विवेक ज्या प्रज्ञा प्रतिष्ठिता, ज्याच्या अंतःकरणामध्ये हा सारासार विचार आत्मानात्म विवेक, ज्याच्या ठिकाणी ग्राह्य त्याज्य विवेक, सत्य आणि मिथ्या हा विवेक ज्याच्या ठिकाणी रात्रंदिवस स्वप्नात देखील जागृत आहे, अशा पुरुषाची जी काही प्रज्ञा आहे ती या ठिकाणी प्रतिष्ठित किंवा स्थिर होते, एरवी नाही. म्हणून या ठिकाणी हा जो विचार चाललेला आहे तो विचार बुद्धीची स्थिरता ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मनुष्याला ज्ञान झालं तरीसुद्धा ज्ञाननिष्ठा जतन होणं हे फार आवश्यक गोष्ट आहे. ज्ञाननिष्ठा जतन झाली नाही तर ज्ञानाचं फलरूप असणारी निष्प्रतिबंध आनंदानुभूती, रम्य समाधान, परमाशांती याची अनुभूती जीवाला होत नाही. म्हणजे त्यांनी केलेले एवढे जे प्रयत्न असतात त्या प्रयत्नामध्ये कुठंतरी त्याला आपल्या जीवनामध्ये वैगुण्य किंवा त्रुटी असल्याचं वाटतं. वास्तविक ज्ञानामध्ये कोणतीच त्रुटी नाही. ज्ञान हे भरपूर आहे, म्हणजे परिपूर्ण आहे, आपल्या महिमेत आहे, परंतु ह्याला मात्र त्याची अनुभूती येत नाही. जसं ते सांगतात मोटेचे बैल आहे तर त्यांना पाटाचं पाणी पिता येतं परंतु विहिरीतलं पाणी पिता येत नाही. तसं ज्याची ठीक आहे का, ज्याची बुद्धी स्थिर नाही तर अशा पुरुषाला आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद त्याला घेता येत नाही आणि म्हणून त्याचे विषयानंदाकडं त्याचे मुख जे आहे ते वळलेलं राहतं. पण ज्याला जर त्या विहिरीतलं पाणी पिता आलं किंवा त्या थारोळ्यातलं पाणी पिता आलं तर तो अमृताशी थी ठेवी, तो कांजी केवी सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी, अशा प्रकारची ही अनुभूती त्याला येऊ शकते. माऊली सांगतात की जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रिका जैसा, आधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. आता या ठिकाणी सांगतात जो सर्वत्र सदा सरिसा, जो म्हणजे जो महापुरुष सर्वत्र म्हणजे सर्वच ठिकाणी, म्हणजे सर्व देशामध्ये, म्हणजे देशपरिच्छेद रहित, म्हणजे ज्याला कोणत्याही ज्याच्या आनंदाला ज्याच्या पूर्णत्वाला देशाचा परिच्छेद कधीच लागत नाही. देह असो माझा भलतीये ठाई, असा हा सर्वत्र. पुन्हा सदा, सदा म्हणजे कालाचा परिच्छेद त्याला लागत नाही, म्हणजे काल परिच्छेद रहित आहे. आणि या ठिकाणी हे अर्थात वस्तू परिच्छेदाचं देखील उपलक्षण आहे. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे. आणि त्याला उदाहरण दिले, तो सर्वत्र सदा सरिसा, सरिसा म्हणजे सारखा, सारखा म्हणजे परमात्मा जे आहे ब्रह्म सर्वत्र काय सदा सम, आणि जेथं अणु नाही विषम, याला या ठिकाणी सरिसा म्हणजे अखंड. जो अखंड अर्थ म्हणजे देशकाल वस्तू परिच्छेद रहित अखंड, अशा प्रकारचा जैसा का परिपूर्ण चंद्रू. ज्याप्रमाणे चंद्र हा म्हणजे चंद्र कोणता, पौर्णिमेचा चंद्र हा जसा सर्व कलांनी संपूर्ण असतो तसा हा महात्मा याच्या आनंदामध्ये कधी चढ उतार नाही. नेघे उतार चढते काय, सदा अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. अशा ज्याच्या आनंदाला जर याच्या ठिकाणी हा आनंद उत्पन्न झालेला असते, म्हणजे जे षड्भाव विकार आहेत, आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती, असं जे हे विषयानंदाचं स्वरूप आहे हे स्वरूप त्याच्या ठिकाणी कधीच नाही. म्हणून त्याला त्याची तुलना किंवा त्याचं साम्य सांगताना परिपूर्ण चंद्रिका जैसा. आता पुढं सांगतात आधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. या ठिकाणी हे जे काही ह्या महापुरुषाचा ज्या ठिकाणी आधम आणि उत्तम, ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा जो भाव आहे, जोपर्यंत मनुष्याला कारण शरीराविषयी अभिमान आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी आधम उत्तम ज्येष्ठ कनिष्ठ भाव असतो. ज्येष्ठ कनिष्ठ भावाची निवृत्ती होणं हे अज्ञान नष्ट झाल्याचं चिन्ह आहे, कारण शरीराचा अभिमान गेल्याचं चिन्ह आहे. जसं जन्ममृत्यूची भीती वाटत असेल तर स्थूल शरीराचा अभिमान आहे. जर कर्तृत्व भोक्तृत्व सुखी दुःखी अंतःकरणाच्या वृत्तीला मी सुखी मी दुःखी म्हणत असेल तर त्या ठिकाणी त्याला सूक्ष्म शरीराचा अभिमान आहे. आणि ज्येष्ठ कनिष्ठ भाव अंतःकरणात असतील तर त्याला कारण शरीराचा अभिमान आहे आणि तो त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून माऊली म्हणतात आधमोत्तम प्रकाशा माझी. याचे दोन अर्थ होतील. प्रकाशा माझी आधमोत्तम न म्हणे. प्रकाशा माझी म्हणजे स्वयंप्रकाश असणारं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही.
या ठिकाणी कारण काय आहे, जर कारण स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराचा किंवा पंचकोशाचा अभिनिवेश गेल्यानंतर उर्वरित राहिलेलं काय आहे, तदेव तत्, ते केवळ आत्मतत्व आहे. त्याच्यामध्ये कोणीही ज्येष्ठ कनिष्ठ भाव कधी नसतोही आणि निर्माण होण्याचं कारणही नाही. म्हणून त्या प्रकाशामध्ये त्याला अपपर किंवा ज्येष्ठ कनिष्ठ भाव हे त्याच्या ठिकाणी कधीही राहत नाही. किंवा म्हणायचं झालं तर प्रकाशा माझी आधमोत्तम न म्हणे, त्याच्या ठिकाणी हा ज्ञानप्रकाश असल्यामुळं त्या प्रकाशामध्ये त्याला कधी ज्येष्ठ कनिष्ठ भाव वाटत नाही असंही म्हणता येईल. ऐशी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. आणि त्याची जी समता आहे ती समता कशी म्हणतात, अनवच्छिन्न समता. ही समता देखील त्याच्या ठिकाणी अनवच्छिन्न याचा एक अविच्छिन्न असा एक पाठभेद आहे. तर पण अनवच्छिन्न किंवा अविच्छिन्न याचाच अर्थ ती अखंड आहे. वर जसं आपण सरिसा शब्दाचा अर्थ सारखा असा एक अर्थ आहे आणि अखंड एक अर्थ आहे, तसा इथं सुद्धा अखंड अर्थानेच सांगितलेलं आहे की अनवच्छिन्न समता म्हणजे जी समत्व बुद्धी आहे. समत्व बुद्धी म्हणजे काय, समत्वम योग उच्यते. या ठिकाणी ब्रह्मस्वरूप सर्वत्र सदा सम आहे असा ज्याचा बोध आहे, तर अशा पुरुषाला ती समता कधीच वैषम्याला कधी प्राप्त होत नाही. कारण जे जे काही समता हे त्याचं स्वरूप आहे आणि वैषम्य हे आध्यस्थ आहे. आणि आध्यस्थ पदार्थ अधिष्ठान ज्ञानाने अधिष्ठान रूप होतो आणि तो वेगळेपणाने कधीही अवशिष्ट राहत नाही. आणि जर म्हणायचं झालं तर आध्यस्थ पदार्थाच्या कोणत्याही विकाराने अधिष्ठानाची कोणतीही लाभहानी होत नाही. हाचा त्याच्या बुद्धीचा निश्चय किंवा दृढ बुद्धी किंवा ज्याला आपण म्हणतो की त्याविषयी असणारं संशय विपर्यय रहित असा त्याचा जो निश्चय आहे, तो निश्चय ह्या समतेला कधीच विषम भावाला प्राप्त होऊ देत नाही. आता याच्यानंतर वर मात्र ह्या मूळ श्लोकात नाही, पण माऊलींनी हे काय वार्तिकच लिहून ठेवलं आहे की भूतमात्री सदयता. आता इथं सांगा, भूतमात्री सदयता वरच्या श्लोकात कुठंतरी आलं आहे का प्राणीमात्रांवर तो दया करतो, असं आलं नाही. तिकडं पुढं आले अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रहा करुण एवच. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानवान पुरुषाची लक्षणं वर्णन करताना आलेले आहे. आणि तिथं असं आहे की जर एखादं, हे सगळी वर्णनं कोणाची, एकाच महापुरुषाची, तिथं नसलं आणि इथं आलं तर याचा त्याच्यामध्ये काय करावा, उपसंहार करावा. किंवा इथं एखादं लक्षण आहे तिथं आहे आणि इथं नाही तर त्याचं याच्यामध्ये उपसंहार करावा, असं पूर्वमीमांसा दर्शन देखील मानतं. तसं या ठिकाणी भूतमात्री सदयता याचा अर्थ इथं जरी भगवंतांनी सांगितलं नसेल तरी उक्त अनुक्त दुरुक्तानां संग्रहा यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहू वार्तिकज्ञा मनीषिणा या न्यायाने या ठिकाणी त्याचा समावेश माऊलींनी केलेला आहे. किंबहुना ज्ञानवान पुरुष म्हणजे निष्ठुर हृदयाचा असतो असं नाही, उलट भूतमात्री. परंतु ती भूतसुद्धा कशी आहे, त्याला अवघी भूते साम्य आली देखिली म्या कय होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा माझी कोणी न धरो शंका ऐसे हो का निर्द्वंद्व तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. अशा प्रकारची समता आहे. म्हणजे याचा अर्थ ही भूतमात्री सदयता हे भगवंताचंच मनोगत आहे. इथं जरी पदाचा उपयोग नसला तरी त्याचंच हे मनोगत आहे. कशावरून का भगवंत 6व्या अध्यायामध्ये सांगताना ही गोष्ट इतक्या उच्च कोटीला नेऊन सांगतात, प्राणीमात्रावरच्या दयेविषयी किंवा प्राणीमात्राला होणारं सुखदुःख हे जणू काही आपलंच सुखदुःख आहे असं मानणारा जो जीवनमुक्त महात्मा आहे तो भगवंताला अत्यंत प्रिय आहे. कोणता श्लोक आहे, आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. तो सर्वात श्रेष्ठ योगी आहे. म्हणून माऊली या ठिकाणी भगवंताचंच मनोगत आहे. उक्त आहे पण इथं अनुक्त आहे, ऐकलं नाही. आणि त्यामुळं उलट काय आहे की मनुष्याला याच्यामुळं ज्ञानवान पुरुषाला काय करायचं, दया करून त्या ज्ञानीपुरुषाला काय दया, तुकाराम महाराजांचं लगेच प्रमाण देतात लोक, शांती क्षमा दया हेही नको पंढरी राया. ज्ञान अपरिपक्व असताना का परिपक्व ज्ञान येते,
अपरिपक्व आहे, म्हणून त्याचं दारढे करण्यासाठी स्वामी महाराज म्हणायचे, जर पाठाला उशीर झाला का तुम्ही उशीर का झाला, आम्ही म्हटलं रस्त्याने एक पेशंट भेटला, ते म्हणे तो पेशंट मरून द्यायचा पण पाठाला यायचं, कारण तो जर पेशंटला तुम्ही औषध दिलं तर पुण्य मिळेल, आणि जर इथं तत्वमसी महावाक्य ऐकायला मिळालं तर तुमचं कायमचंच त्या ठिकाणी तुम्ही मुक्त व्हाल, म्हणून मरू द्या त्याला. आम्हाला वाटायचं की स्वामी महाराज किती निष्ठुरता सांगतात याच्यामध्ये. ते म्हणायचे हे सांगण्यात तात्पर्य नाही, तुम्हाला खरं ज्ञान झालं नाही म्हणून तुम्हाला म्हणायचं. साधन कालामध्ये असंच असावं लागतं, तेव्हा कुठं ज्ञान होतं असं ते म्हणायचे. याचा अर्थ ज्ञानी पुरुष म्हणला का पाषाणासारखं त्याचं हृदय असलं तरच तो ज्ञानी असं नाही. म्हणून या ठिकाणी भूतमात्र तरी सदयता सर्व प्राण्यानिमित्त सांगतात ना, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं इथं माऊली सांगतात. भूतमात्री सदयता. आणि आणखी एक गोष्ट सांगतात, आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे. कवने वेळे म्हणजे कोणताही जरी प्रसंग आला तरी चित्ता पालटू नाही. त्याच्या ठिकाणी ही जी समत्व बुद्धी आहे, या बुद्धीमध्ये कधीही त्याचा बदल, म्हणजे जी ब्रह्मबुद्धी किंवा त्याला मी ब्रह्म आहे असं जे झालेलं ज्ञान आहे, ह्या ज्ञानामध्ये मी देह आहे असं त्याला किंवा आहे किंवा नाही अशा प्रकारचा संशय नाही आणि कधी विपरीत भावना नाही. आणि म्हणून त्याच्या चित्तामध्ये त्याच्या चिंतनाचा जो विषय असतो तो कसा कोणता आहे तर तोच आहे विषय, तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, अशा प्रकारचा हा जो पुरुष आहे. तर या पुरुषाच्या ठिकाणी कोणतंही झालं, आत्ता सांगितल्याप्रमाणे पालटू नाही चित्ते कोणी वेळा म्हणजे काय, मुलगा झाला तरी पालट नाही, समुद्रात तरंग उत्पन्न झाला, आणि मुलगा मरण पावला तरी काही त्याच्यामध्ये भेद नाही, कारण का तर समुद्राचा तरंग समुद्ररूप झाला. असा जो निश्चय आहे ज्या पुरुषाचा, तर तोच पुरुष या ठिकाणी बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी, अशा पुरुषाचं वर्णन हे पालटू नाही चित्ता कवने वेळे. आता गोमटे काही पावे तरी संतोषे तेने नाभिभवे, जो ओखटेनी नागवे विषादाशी. आपण चिंतन अगोदर करूनच गेलेलं आहे. ते उदाहरण स्वामी रामतीर्थांचं किंवा मुर्दासच किंवा कब्रसच हे आपण जर समोर ठेवलं तर गोमटे काही पावे, काही चांगली गोष्ट त्याला प्राप्त झाली तरी संतोषे, त्यापासून उत्पन्न झालेल्या आनंदाने तो न अभिभवे, त्या ठिकाणी तो अभिभूत होत नाही, त्याच्यामध्ये त्याला ताठा पावत नाही, त्याच्यामध्ये तो हुरळून जात नाही, त्या प्रवाहामध्ये तो प्रवाहित होत नाही, मोहित होत नाही, अशी त्याची संतोषेतेने नाभिभवे. आणि जो ओखटेनी नागवे विषादाशी, आणि जो ओखटेनी म्हणजे एखादी वाईट गोष्ट प्रारब्ध प्राप्त, प्रतिकूल गोष्ट प्राप्त झाली तरी विषादाशी नागवे, त्या दुःखाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तरी तो त्या दुःखाच्या ताब्यात कधी जात नाही. असा जो पुरुष आहे, म्हणजे मनुष्याला जीवनामध्ये सुखी जीवन जगण्याची जी कला आहे आणि दुःख संबंध रहित सुखाची अनुभूती घेण्याची जी कला आहे, ती ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा आहे ह्या स्थितप्रज्ञ दर्शनात सांगतात. हे तर सगळ्या लोकांना वाटतं मला दुःख ते काहीचे नाही स्वप्नाशी, आणि सगळ्यांना वाटतं की मज लागी दुःख व्हावे आयुष्य कोणी भावीना जीवे, पण प्रारब्ध प्राप्त तर येतच असतं. तेव्हा त्यावेळेला उपाय काय आहे, लोक इतका उपाय शोधतात आणि इतके उपाय करतात आणि इतके ते सांगणारी तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवर निर्माण झाली, पण अपौरुषेय भ्रम प्रमाद करणा पाठव विप्रलिप्सा रहित असं निर्दोष साहित्य ब्रह्मज्ञाने जे गोमटी ते हे माये ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सोडून इतर ठिकाणी उपाय शोधतात. जिथं उपाय आहे, जो खरा उपाय आहे, निश्चित उपाय आहे, त्याला पाहत नाही. म्हणून माणसाने कोणत्या श्रीमंत व्हायचं असेल तरी ज्ञानेश्वरी वाचावी, आणि गरिबीला तोंड द्यायचं असेल तरी ज्ञानेश्वरी वाचावी, रोग झाला तरी ज्ञानेश्वरीच वाचावी, कारण सुख तर पाहिजेत कोणत्याही अवस्थेमध्ये, आणि निरोगी अवस्था असली तरी तेच वाचावं. पंतप्रधान झालं तरी ज्ञानेश्वरीनंच त्याचं आपल्याला उपयोगिता समजेल, आणि निवडणुकीत पडलं तर ज्ञानेश्वरीचंच समाधान शोधावं. म्हणून त्याचा उपाय काय आहे, हा एकमेवा द्वितीय उपाय आहे. मग माऊलींनी सांगितलं अशा प्रकारचं हे चिंतन आहे. लोक ते सोडून देतात आणि लोह परिसाशी रुसले आणि सोनेपणाशी मुकले. किमान ज्याचा महाराष्ट्रात जन्म झाला अशा माणसाने तरी ज्ञानेश्वरी सोडून आपल्या
जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी दुसरं कुठं जाण्याची गरज नाही. परंतु या ठिकाणी आपलं असं झालं की लोह परिसाशी रुसले आणि सोनेपणाशी मुकले, तेथे कोणाचे कायबा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ऐसा हरिक शोक रहितो, जो आत्मबोध भरितो, तो जानपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. ऐसा अशा प्रकाराने हरिक शोक रहितो, त्याला हरिक म्हणजे हर्षही नाही आणि शोक म्हणजे विषादही नाही, असा जो आत्मभरितो. ते म्हणतात ना, नाही पुण्याची मोजणी आणि नाही पापाची टोचणी, चाले जैसे गंगोगाचे पाणी. माणसाचं असं सरळ जीवन असलं तो कोणत्याही संप्रदायातला कोणत्याही पंथातला असू द्या, तरीसुद्धा त्याला हे ज्ञानोबरायांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, हे तत्त्वज्ञान म्हणजे या ठिकाणी दगडावरची रेग आहे. अशी जर त्याची श्रद्धा, ह्या श्रद्धेने तो संपन्न होईल तर असा पुरुष हरिक शोक रहितो, त्याला हर्षही वाटणार नाही आणि दुःखही विषादही वाटणार नाही. पण कधी जो आत्मबोध भरितो, दोन गोष्टी आहे, आत्मबोधाने परिपूर्ण झाल्याशिवाय हर्षविषाद रहित होत नाही आणि हर्षविषाद रहित झाल्याशिवाय आत्मबोधाने भरित होत नाही. तुम्ही म्हणाल झाला अन्योन्याश्रय दोष, त्याचं आपण एक दिवस चिंतन केलं होतं की याचं कारण असे, मोटार जी स्टार्ट होत नाही म्हणे, कारण का होत नाही, ती थंड पडली म्हणून. आणि थंड कशामुळं पडली, चालू नसल्यामुळं. पण आता चालू करायची, आता काय करायचं, दुसऱ्यांनी ढकलायची आणि त्याच्यातच गेअर टाकायचा, चालू होते. तसं आपल्याला जरी आत्मबोध भरितो होता येत नसलं तरी हरिक शोक रहित होण्याचं सिद्धाचं जे स्वभाव आहे, स्वाभाविक आहे, ते साधकांनी काय करावं, दातवत खाऊन का होईना हे सुखदुःखामध्ये समान राहण्याचा प्रयत्न केला की हळूहळू त्याला हा तत्वबोध पूर्णपणे होऊन तो आत्मबोध भरितो होईल. आणि असा जर झाला तो जानपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. तर त्या ठिकाणी अर्जुनाला विशेषण देतात, हे धनुर्धरा, धनुष्य धारण करणारा, नंतर त्या धनुष्याला बाण लावणारा आणि नंतर त्या प्रत्यंचा ओढणारा आणि त्याचा धनुष्याचा टणत्कार करून त्या बाण लक्ष्याच्या दिशेने सोडणारा. तुमचं लक्ष जर या ठिकाणी असेल की मला ही अशा प्रकारची स्थितप्रज्ञ दशा प्राप्त व्हावी, तर तुम्ही प्रयत्नपूर्वक एकाग्र चित्ताने या ठिकाणी ह्या जीवनमुक्तीचा सांगोपांग जर तुम्ही वोहापोह किंवा चिंतन केलं तर काय मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली. यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पुंडलीकवरदा हरि.